दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यावर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी कुपवाड येथे नागरिक व कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध फेरी काढण्यात आली। आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध फेरी निघाली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। या आंदोलनात अशोक रासकर, निहाल मुजावर, अनीस मुजावर, दाऊद मुजावर, आसिफ मुजावर, दर्गा सरपंच ऐनुद्दीन मुजावर, रमेश जाधव, रशीद मुल्ला, तैयाब जमादार, प्रतीक धोत्रे, आशुतोष धोत्रे आणि अरुण रुपनर, शफीक बुरान यांच्यासह अनेक कार्यकर्ते व कुपवाडकर नागरिक सहभागी झाले होते। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीमाराचा तीव्र निषेध व्यक्त करून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। भारत माता की जय। सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय। हा देश आपला आणि हा महाराष्ट्र आमचा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। आणि दिल्लीमध्ये जो आमच्या युथ जनरेशनवरती जो लाठीचार्ज झालेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि सोनम वांगचूकनी किंवा युथ जनरेशननी काही चुकीचं मागणी त्यांची नाही आहे। त्यांची मागणी फक्त आणि फक्त एवढीच आहे की ह्या भारतामधल्या सर्वात मोठी नीट एक्झाम ज्याच्या माध्यमातून जे काही विद्यार्थी असतील, कित्येक विद्यार्थी हे PhD, MBBS, BHMS डॉक्टर होतात, त्यांचा हा पेपर लीक झालेला आहे। आणि एकदा नाही, कित्येक वेळा तर लीक झालेला आहे। फक्त त्या पेपर लीक करण्याची जी अकाउंटन्सिटी कोणी घ्यायची तर धर्मेंद्र प्रधान यांनी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी त्याचा राजीनामा द्यायलाच पाहिजे।